टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आज बीडमध्ये आहेत आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। मात्र ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच असलेल्या आंबेडकर भवन परिसरामध्ये रानभाज्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते पार पडणार आहे। मात्र ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे त्याच ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यानं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि कार्यक्रमस्थळी या ठिकाणी अस्ताव्यस्त अशा प्रकारे या ठिकाणचे साहित्य पडलेले दिसतंय। तर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी अडथळा निर्माण होतोय। यामुळे अजितदादा पोहोचण्यापूर्वीच दुसऱ्या बाजूला जेसीबीच्या सहाय्याने हे पाणी काढून देण्यासाठीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। एकूणच काय तर आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड शहरातील शासकीय कार्यालय किंवा त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दृश्य आपण यापूर्वी देखील आपण पाहिलेले आहेत। मात्र आज अजितदादा येत आहेत आणि त्या अनुषंगाने बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आलेली होती। तर आता या ठिकाणी ज्या पद्धतीने पाणी साचले ते देखील काढून देण्यासाठी तात्काळ जेसीबी मशीन देखील आणि काही लोक देखील या ठिकाणी कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुडे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।